आखाती युद्धामुळे सांगलीत व्यावसायिक गॅसचे दर भडकले, रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ। आखाती देशातल्या युद्धाचा परिणाम थेट आता सांगली मिरजेच्या LPG गॅस दरावर झालाय। इंधनाचा तुटवडा नसला तरी वाढलेल्या गॅस दरामुळे वाहनधारक आत्ताच हैराण झाले आहेत। गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची भीती देखील वाहनधारकांच्या मध्ये निर्माण झाल्याने LPG गॅस पंपावर आता वाहनांच्या विशेषतः रिक्षाच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळतंय। 55 रुपये किलो मिळणारा गॅस आता आखाती देशातल्या युद्धाच्या स्थितीमुळे 80 रुपये इतका झाला आहे। तब्बल 25 रुपयांनी गॅसच्या दरात वाढ झाल्याने रिक्षा चालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे। त्याशिवाय गॅसचा तुटवडा होण्याची भीती देखील रिक्षा चालकांमध्ये निर्माण झाली आहे। त्यामुळे रिक्षा चालक आता गॅस पंपावर अर्धा तास थांबून गॅस भरत आहेत। मी सलीम खाजा हुसेन जमखानाले मिरज मार्केट येथे रिक्षा व्यवसाय करणारा एक साधारण माणूस आहे। आता या सणासुदीच्या वेळेला आम्हाला गॅसची भरपूर टंचाई होत आहे। आम्ही सांगली मिरज धंदा करत आहोत आणि मिरजेहून मार्केटहून सांगली स्टँड पर्यंत जाणं येणं आमचं काम रोजचं आहे आणि आम्हाला तिथे गो गॅस म्हणून एकच पंप आहे। त्याच्यामध्ये आम्ही गॅस भरायला जात असताना ज्या वेळेला टंचाई नव्हती त्या वेळेला 55 रुपये किलो लिटर गॅस होतं। आता आम्हाला या टंचाईमुळे 55 रुपयाचा गॅस त्यांनी 80 रुपयाला द्यायला लागलेत आणि या टंचाईमुळे आम्ही कोणाला पॅसेंजरला 2 रुपये सुद्धा वाढवून घेऊ शकत नाही। आणि जर का आम्ही पॅसेंजरला सांगितलं 2 रुपये वाढवून द्या, गॅसचं रेट वाढलेला आहे, तरी पण आम्हाला लोक तक्रार करतात आणि पैसे आम्हाला देत नाहीत। आणि या टंचाईमुळे आमच्या आता ऐन वेळेला रमजानच्या सणासुदीच्या वेळेला आम्हाला जी टंचाईमुळे गॅसच्या त्रास होत आहे आणि आमचा उदरनिर्वाह हा रिक्षावरच होत आहे आणि उदरनिर्वाह आता सणासुदीच्या वेळेला या गॅसच्या टंचाईमुळे गॅसची रेट भरपूर वाढलेला आहेत आणि आमच्या रिक्षावाल्यांना अत्याचार होत आहे आणि आता रिक्षावाल्यांची सर्व उपासमार होत आहे। आणि ही उपासमार थांबवण्यासाठी सरकारने योग्य ते निर्णय घ्यावं आणि गॅसची जे रेट 55 रुपये लिटरचा आहे तेच 55 रुपये लिटरने गॅस आम्हाला पुरवठा करावा हे आम्ही विनंती करतो। आणि जर काय हे आम्हाला रिक्षा लागून सगळ्या जाग्यावर थांबलेल्या आहेत, जर ही टंचाई आम्हाला दूर न करण्यात आली आणि आमची उपासमाराची वेळ आली तर आम्ही सगळे रिक्षा चालवणारे व्यवसाय करणारे रिक्षाचे लोक सगळं मिळून आम्ही सरकारबद्दल उपोषण करू आणि काय ते करणार आहे ते आम्ही प्रचार फेरी काढू किंवा आंदोलन करू। हे सगळं आम्ही करण्यासाठी आम्हाला पोटावर आलेला आहे, नंतर उदरनिर्वाह आमचा थांबलेला आहे। ऐन सणासुदीच्या वेळेला हा आमच्यावर अत्याचार का होत आहे हे शासनानं आमच्याकडे लक्ष देऊन आणि ते गॅसचं जे टंचाई आहे ते टंचाईचं दूर करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेऊन आम्हाला सहकार्य करावं, अन्यथा आम्ही सगळे मिरजेतले रिक्षा व्यवसाय करणारे सगळे लोक आणि संघटनेची सगळे मिळून लोक आम्ही आंदोलन करू। सांगायला पाहिजे ना आम्ही सगळ्या रिक्षावाल्यांचा एक प्रश्न आहे, ज्या वेळेला आम्ही पॅसेंजरकडे 5 रुपये किंवा 2 रुपये जास्त मागितलं तर पोलीस तक्रार करण्यात येईल, कंप्लेंट करण्यात येईल असे आम्हाला लोक सांगत आहेत। आणि ज्या गॅसवाल्यांनी 55 रुपयाचं गॅस 80 रुपये केलं त्यावेळेला त्याला कोणी विचारणार नाही, त्याला का असं किती रेट वाढवलेला 25 रुपये का वाढवण्यात आले, त्याला कायदेशीर कारवाई त्याच्यावर होत नाही। त्यांनी आपल्या मनाप्रमाणे पैसे लोकांकडून उचलून घेत आहेत आणि आम्हाला पेपर डिक्लेअर सुद्धा करून दिलेला नाही की तुम्हाला गॅसची टंचाई होणार आहे, तुमचे गॅसचे रेट वाढणार आहेत। आणि या ऐन सणाच्या वेळेला गॅसची पुरवठा ठप्प झालेला आहे आणि 55 रुपयापासून 80 रुपये गॅसचे पैसे आम्हाला दर द्यायला लागत आहे। ते हे पैसे आम्ही कुठून आणणार? पहिला तर धंदा नाहीये आणि आम्हाला धंदा नसताना हे टंचाई आम्हाला असताना सरकारतर्फे पेपर आउट पण झालेलं नाही आणि आम्हाला कोणी विचार सुद्धा नाही। आणि परत उलट जे गॅसचे रेट वाढवलेले आहेत त्याला कोणी विचारत नाही, त्याच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही। आणि हे सगळ्या आमच्या मिरजच्या रिक्षा लागून आहेत, जागेवर धंदा पाणी नाही आहे आणि सगळी रिक्षाचे लोकांची उपासमारी होत आहे। यावर शासनाने प्रतिबंध लावून गॅस विक्रेत्यांवर प्रतिबंध लावावं आणि योग्य त्या रेटनं आम्हाला गॅसची पुरवठा करावं आणि हे आमच्या सगळ्या कळकळींची विनंती आहे। आणि आम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे सणाच्या वेळेला जो आमची उपासमार होत आहे ते आम्हाला सहकार्य करावं शासनाने, हे आम्हाला निर्णय द्यावा शासनाने झटकनी पटकनी असा आम्ही निर्णय घ्यावा असा आमची आशा आहे।